एखाद्याचा जर धक्का लागला असा कळकन मोडते. भोकात गेली दुनियादारी. आता तर कापूनच टाकतो. सकाळचे वाजले 6 आणि गॅसवर ठेवला नाही मी चहा. गॅसवर मी फक्त पाणी ठेवलं गरम व्हासाठी. आता पाणी माया गरम झालं, ग्लासमध्ये टाकलं क ते मी पाणी प्यायला सुरुवात करतो. गरम गरम पाणी सकाळीच प्यायल्यानं शरीरातील जे विषारी घटक असते ते बाहेर निघण्यास मदत होते. त्यामुळं चहा पिण्याऐवजी तुम्ही सकाळीच बिलकुल कोमट पाणी पिण्यास प्राधान्य दिलं पाहिजे, ज्यामुळे आपलं शरीर तंदुरुस्त राहते. आता माय पाणी पिऊन झालं. आता मी उतरतो स्लॅपवरून खाली. टिंग टिंग. सकाळची 7ची खटारा एसटी चालली अमरावतीले आणि तुम्ही हे निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता. तिकडं सूर्यनारायण निघू राहिला म्हणून आभाळ कसं लाल भोर झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता सूर्यदर्शन थोड्याच वेळात होणार आहे आणि बाकी हिरवळ हिरवळ म्हटलं की मनात तुम्ही असं वेगळाच विचार आणू नका. आणि तिकडे पाहू शकता तुम्ही पाणी देणं चालू आहे शेतामध्ये. गहू पेरलेला आहे आणि आजूबाजूचं सुंदर वातावरण आणि सकाळीची रात्रीचा उरलेला शिळा भात खाताना मी. तर आता नळ आले माया घरी. मी एकटाच आहे म्हणून आता मला भरा लागते घरचं पाणी. मी आता माया घरचं टाकं धुवू राहिलो. टाक्यात मी उतरलो. तुम्ही पहा नळ आले टाकं धुवा लागते. तुम्ही पाहू शकता त्याचं पाणी माया भरून झालं. नळ आले होते तर हे टाकं माया लय दिवस झाले धुतलंच नव्हतं. मग म्या म्हटलं आता टाकं धुवून टाकावं म्हणून मी ह्या टाक्यात उतरलो. तुम्ही पाहू शकता मित्रांनो टाकं धुवायचं काम आता चालू आहे. हे टाकं धुतलं आणि इथून पाणी निघते. इकडं नळ टाक्याच्या भोकात पुचकला म्या गोया, जेणेकरून पाणी बाहेर निघणार नाही आणि पायाने वाया जाणार नाही. आणि तुम्ही पाहू शकता टाकं भरणं सुरू आहे आणि थेट पोचलो मी नांदगावात कटिंग करायला. कटिंग गिटिंग केली मस्त बढिया. आरशात पाहिलं आणि डोक्याला घेतलं डाय लावून. तुम्ही पहा तर आता क्रिकेटचे जंगी सामने चालू होते त्याचा आपण घेऊनच टाकला सायले. तुम्ही घ्या. मित्रांनो आज माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस आहे असं मला आज वाटू राहिलं. कारण गेल्या कित्येक वर्षापासून जे मी काम करू राहिलो त्याचं आज मला बलिदान द्यायची वेळ आली. असं माझ्यासोबत काऊन होऊ राहिलं काय माहित. तुम्हाला सांगतो दुःख एवढं होऊ राहिलं तो बस. जरासा आनंद आहे. काही लोकांच्या कमेंट होत्या, काही घरच्याच म्हणणं होतं का भाऊ तू हे कापून टाक. काही कोणाला त्रास होता काय नाही. कोणाला या नकामुळं मला काही कोणाला त्रास द्यायची इच्छा नाही आहे. मलाही त्रास नव्हता. पण ह्या लोकांचं म्हणणंच आहे नको पाहिजेच नाही नको पाहिजेच नाही कापूनच टाकतं. मी हे खतम येले म्हणते नेल कटर. बाय बाय टाटा आता गुड बाय गया. भोकात गेली दुनियादारी. आता तर कापूनच टाकतो मायची कटकट. तर आज मी हे नेल कटर नको कापणार. 18 वर्षापासून मी हे नको वाढू राहिलो. शाळेत मास्तरचं कधी ऐकलं नाही नकाच्या विषयी. रस्त्यानं जाणाऱ्या काही लोकांचं ऐकलं नाही. इकडून तिकडून सांगणाऱ्या माझ्या नातेवाईकाचं ऐकलं नाही. आई वडिलांना हो कापतो ना 2-3 दिवसांनी कापतो ना 8 दिवसांनी कापतो ना. नको आता लय दिवस झाले ना आता कापतोच. हे असेच माझे शब्द होते आतापर्यंत. मोठे होत जाई अजून तुटत जाई अजून मोठे होत जाई अजून तुटत जाई शेवटी इथपर्यंत आले. हे तर लयच मोठं झालं माय. हे नक्त माय असं एवढं झालं म्हणजे तुम्ही पाहू शकता इथपर्यंत झालं म्हणजे एवढाले नको आहे माई. याच्यापेक्षा झाले असते पण मी आता शंडे कापणं चालू होतं. पण आता तर मला पुरंच कापा लागते कारण कसं आहे कामात अडथळा येतो.
लग्न करा लागते म्हणते. माय मला लग्नाला काढलं ना पोरगी कशी भेटल. तर ते म्हणून करू बापा रे याच्या पोराचे ते एवढे मोठे मोठे लोक आहे पाहिजे काम कसे करता येईल कोणतं काम कसं कर आता लय कोळी असं म्हणून मला काही पोरगी देणार नाही. त्याच्याच्यानं तर आता हे नको तपासला झूठ बोलो तर म्हणून आज बार बार पक्का झूठ निर्णय बोलो. घेऊन टाकला कापून टाकतो. राहिलं मनच नाही हो राहिलं एवढ्या दिवसापासून. लय दिवस झाले एवढ्या वर्षापासून जे आपण वागवलं ना सोबत ठेवलं ना हा एक आपल्या शरीराचा भाग आहे. इच्छा नाही होत कापायची. मेहनत लागते सोपी गोष्ट नाही. हे केस वाढवणं दाढी वाढवणं हे काय रपकन कापले की दुसऱ्या दिवशी खुपट येते. हे असा हातही फिरवला तरी मोडत नाही तुटत नाही पाणी टाकलं तरी काही होत नाही. पण गेले तर असं आहे उन्हाळ्यात हे एवढे कडक होते ना टाईट राहते सरळ राहते आणि एखाद्याचा जर धक्का लागला असा कडकन मोडते. हिवाळ्यात हे एवढे नरम होते ना पावसाळ्यात एखाद्याचा धक्का लागला तो अशी पूर्ण वागते कधी तुटाची भीती आहे. एवढ्या उन्हाळ्या पावसाळ्या हिवाळ्या असे ऋतूपासून नाही याचा सांभाळ केला तुटू नाही दिले ना. आता एका झटक्यात मला हे कापा लागू राहिले. नेल कटर याच्यात पुसून नाही राहिले बाई. आता इथून असे काही तुकडे तुकडे पाडत नाही काय इथूनही कापता येत नाही. तर आता याच्यासाठी मला ब्लेड आणा लागते रेझर ब्लेड आणि त्या ब्लेडनं मला असे कापा लागते. मी येतो ब्लेड घेऊन दुकानातून एक नवीन फोटो करतो. मला तर वाटतं 2 नको लागणं हे ब्लेड लागणच कापाले तर कापून टाकतो. हे ह्या नकाले मला नेल पॉलिश लावायला कोणी देत नाही जाय. पूर्ण अख्खी बॉटल लागे ना अंदरूनही लावा लागे बाहेरूनही लावा लागे. मग मी काय करत जाऊ एखाद्या नेल पॉलिशच्या दुकानात जायचं नेल पॉलिश द्या म्हणायचं पाहू द्या म्हणायचं मग तो दाखवते मग लावून पाहतो म्हणून जाऊ लावून घेत जाऊ एका नकाले दुसऱ्या बॉटलचं दुसऱ्या नकाले अशी त्याची बॉटल मी तिथंच खतम करत जाऊ. मस्त काम होतं. पण आता नाही आता हे नको मी का. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी नको कापले पाहिजे का नाही कापले पाहिजे सांगा कमेंटा करून. चला भेटू पुढच्या एका चांगल्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नख कापाचा व्हिडिओ टाकणार आहे पूर्ण नख कापणार आहे. तर लागून राहा लवकर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा. बाय. काही लोकांना तर हे नख वाढवण्याच्या बाबतीत वर्ल्ड रेकॉर्ड बनवलाय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव गेलेले आहे. एक भारतातला आहे ना काही फॉरेनचे लोक आहे बाया आहे माणसं आहे मी त्याचे फोटो लावून देतो तुम्ही पाहत बसा. त्यानं तोडले आता त्याचे नख म्युझियम मध्ये ठेवले आहे ना मी माया म्युझियम मध्ये ठेवणार आहे. माया म्युझियम मध्ये असे एवढे हे नखचे तुकडे असे तुटलेले आहे ठेवलेले दाखवून देईन मी तुम्हाला. पहा